आत्ता सकाळचे 9 वाजलेत. मस्त असं वातावरण आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आपण आलो खाली मळ्यामध्ये, कारण आपल्याला आज करायचे भाजावळ. शेतीच्या मशागतीसाठी भाजावळ केली जाते. आणि काही दिवसापूर्वीच आपण पातेरा, कवळाचे भारे वगैरे आणून टाकलो आपल्या मळ्यामध्ये. तर त्याच्याच भाजावळ करायची आहे. ते सगळं तुम्हाला दाखवते आमच्याकडे भाजावळ कशी करतात ती. तर तुमच्याकडे पण भाजावळीला सुरुवात केली का नाही ते पण कमेंट करून नक्की सांगा. तर चला जाऊया. मम्मी पुढे गेली, पण जास्त असं ऊन नाही आहे. त्यामुळे आता बाहेरची कामं असतील शेतीची वगैरे ती सकाळी लवकर जाऊनच करतात. नाहीतर मग दुपारी इतकं ऊन असतं ना, खूपच ऊन लागतं. त्यामुळे बाहेरची कामं करणं होतच नाही. तर चला जाऊया. आणि हे मागे रस्त्यावर टाकलेले ही करपा वगैरे दिसतील. तर रस्त्याचं काम चालू झालं आहे, तर त्यामुळे सगळे टाकून ठेवलेलं आहे. इकडे ही काय काकोनी पण काम करतात, दक्षिणाची मम्मी पप्पानी. वरून जो रस्ता आलाय तो इकडं खाली पूर्ण शेतापर्यंत आलाय. आणि मम्मी आमची पोचली पण शेतामध्ये. तर आता आपण पोचलोय आपल्या मळ्यामध्ये. आणि ही मळी आहे ना, या मळीत आपण पेरणार आहोत. त्यामुळे या मळीत भाजावळ करणार आहोत. जर भाजावळ केलेली असतं ना, त्यामुळे आपण पेरलो तर चांगला रुजून येतं. तर या मळीत आपल्याला आता भाजावळ करायची आहे. ही बघा, इथे काकोचीनी आहे, त्याने मस्त असे भाजलेले आहेत. 2 मळ्या इथे, पुढे पण आहे, हे पण आहे. तर मम्मी आता लावते गोवरी. गोवरी म्हणजे सुकलेले शेण. तर सगळ्यात पहिले भाजावळीसाठी गोवऱ्या लावायच्यात आपल्याला. मम्मी आता आणायला गेले दक्षिणाकडून, तोपर्यंत मी लावून घेते. भाजावळ करू कुठे आला की मम्मीने दुसरी एक पिशवी आणलं नाही. बरं झालं की आता. मम्मी आपलं तर गणवेश घालताय. ओके. तिकडं काय काकोणी पण आले, त्यांनी पण 2-3 मी झाला नाही, भाजावळ केला नाही दोघं तिघांनी. हा ना, त्या साईडला त्यांनी पण भरला नाही का पायटा पुजाऱ्यानी. हा हे बघा, इथं पण मी बघायलाच नाही आला. पण इथे त्याने भरून ठेवला नाही, पातेरा गवात वगैरे लावून. हो, त्या साईडला कवळाचे भारे उभे करून ठेवलेले होते, ते आता या मळीमध्ये आणून टाकते मम्मी. मध्ये मध्ये सगळं टाकायचं आहे. तर आता शेणी तर लावून झाल्यात. आता आपल्याला हे कवळाचे भारे आहेत, मम्मी हे मध्ये मध्ये ठेवलेले, ते पूर्ण मळीभर पसरवून घ्यायचं आपल्याला. म्हणजे मम्मी करते ना तसं करायचं आहे. तर आता आम्ही आल्यापासून 1 तास झाला, 10 वाजले. तर इकडे आपण कवळाचे भारे लावलो. इकडे अर्धी मळी, इकडे अर्ध लावायचं आहे. आणि त्या साईडला गवत आहे, ते मम्मी आता लावायला सुरुवात केली ना वरती. चल पाणी पिया आता. ऊन आता भरपूर वाढायला लागलंय, ताण पण लागले आहे.
तुम्ही कधीही आता उन्हातून फिरायला जाल किंवा कामाला जाल तेव्हा पाण्याची बॉटल नक्की कॅरी करा सोबत, कारण बॉडी हायड्रेटेड राहिली पाहिजे पूर्ण आणि उन्हातून भरपूर तहान लागते. तर पाण्याची बॉटल नक्की कॅरी करा. तर शेणी लावलेलं, कवळा लावलेलं आणि हे त्या कोपऱ्यावरती गवत लावलेलं आणि इकडे हे पातेरा वगैरे आहे ते सगळं संध्याकाळी करू. आता खूपच ऊन लागायला लागलं आहे, त्यामुळे आता आपण चाललो घरी. जेवण वगैरे करून याच जागेवर आपण संध्याकाळी भेटू. तर आता 4 वाजलेत. आताच आपण आलो खाली माळ्यामध्ये, तरी पण ऊन बघा किती येते. आणि आता आपल्याला गवत लावायचं आणि इथं जे पातेर आहे ते पण लावायचं आहे. तर चला पटकन कामाला सुरुवात करूया. मम्मीने तर कामाला सुरुवात केली, पण इकडे आमचा निम्म गवत लावून झालं आहे. आणि या साईडला इकडे बघा भाजावळ करतात, ते जाळतात. इकडे पण या साईडला पण हे काकाने पण जाळतात. आणि ते खाली आपल्यासारखाच ही सगळी तयारी करतात भाजावळीची. तर हे बघा मस्त असं गवत लावून झालंय. आणि आता आपल्याला पातेरा लावायचं आहे, तर त्यासाठी डोळगा आणायला चालले आहे मी. तर आता आपण पातेरा घेऊन चाललो आहे. तर मग मी पातेरा भरून देते. तर चला जाऊया. वारा पण भरपूरच सुटला आहे. तर मगाशी आपण रावतांकडून डोळगे आणलेले 4-5 भरून. आणि आता हे जे आपण ठेवलं होतं ना अगोदर पातेरा, ते सगळं आता आपण लावणार आहोत सगळं आता भाजावळीवर. इकडे ह्या काकूंनी पण गाळून टाकलं नाही. आम्हीच राहिलेलो आहे, आम्हीच राहिलेलो. आमचा थोडा हाय अजून आम्हाला उकरड लावायचं. इथं हाय ठेवलेला उकरड, तो लावायचा आहे. अजून कामं आहे तिकडे. भांबुर्डाने काढायचं आहे आपल्याला. मळी तिकडं बघा किती मळी पूर्ण भरून गेली आहे भांबुर्ड्यान. तर आता 6:15 वाजलेत आणि पात्रा मी टाकून ठेवलेला लावलेला नाही आहे. आणि मम्मी आता हे जे बांध आहेत ना, तर त्याचा काय काढतात हे बांबुर्ड. हां भांबुर्डा. बांबुर्ड मग बरा पडत आहे ना. मळी पण साफ करते आणि इकडं बांधण बघा किती भांबुर्ड असतं ते. मग लग्ना बिग्नांका जा गेल्यावर मग झाला ते झालं. पातेरा लावायचा आपल्याला टाकून ठेवलेला आणि उकरड वगैरे लावायचं आहे. तर ते उद्या करणार आहोत आपण. बघूया उद्या कितपत कामं होत आहेत ती. तर त्यासाठी आता आपण चलो घरी. घरची पण कामं करायची आपल्याला. तर उद्या भेटू आता आपण. बाय. शुभ सकाळ मित्रांनो. परवाच्या दिवशी आपण भाजावळीची अर्धी कामं केलं होतं. काल शेतामध्ये यायला जमलं नाही, तर आता आपण आलो शेतामध्ये. तर भाजावळीची उरली सगळी कामं करायची आहेत आपल्याला. इकडे ना मम्मी लवकर आली होती, त्यामुळे पातेरा वगैरे लावून झाला आहे अर्धा. इकडे हे लावायचं या साईडला. तर पातेरा कवळाचा वगैरे व्हिडिओ आहे चॅनलवरती, तो पण नक्की बघा. आणि पातेरा लावून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे आहे उकरड, जो की उकिरडा असतं. तो त्यामध्ये शेण वगैरे असतं, गोऱ्यांच्या गोठ्यामधला कचरा वगैरे ते सगळं असतं त्यामध्ये. तर ते लावायचं आहे आपल्याला. तर चला लावून घेऊया पटापट.
तर अर्ध्या पाऊण तासात इथे होता तो उकरड, पातेरा वगैरे सगळं लावून झालं आहे. आता थोडा वेळ इथे बांबुर्डा वगैरे आहे ना बांधाचा, तो सगळं काढू आणि संध्याकाळी आपल्याला हे सगळं आपण लेयर्समध्ये लावून ठेवलं आहे ते सगळं जाळायचं आहे. तर संध्याकाळी भेटूयात आपण. तर आता पोचलो आपल्या शेतामध्ये आणि इकडे मम्मीने परवाच्या दिवशीपासून जे जे काय पसरवून ठेवले आपण ते सगळं आपल्याला जाळायचं आहे. मम्मीने तिकडे आग लावली आहे त्या कोपऱ्यावरती. इकडे जास्तच बांबुर्डा होता ना, तर त्यामुळे थोडं थोडं गवत पसरवून हे सगळं जाळून घ्यायचं आहे. तर तिकडे कोपऱ्यात आग लावली आहे, तर इकडे जळत जळत येईल आणि हे आपल्याला मेन म्हणजे जाळायचं आहे. तर आता मम्मी जी आग विझवते ना, तिच्या हातात छोटीशी फांदी आहे, त्याला मी टाळा म्हणतो. तर टाळ्याने असे आगीवर मारलं तर आग पूर्ण विझते. तर मग अशा प्रकारे बघा विझवते ती. तर कसं आहे ना, आता उन्हातून सगळीकडे असं चांगलं सुकलेलं आहे, त्यामुळे वाऱ्यासोबत आग कुठेही जाऊ शकते, वणवा पेटू शकतं. तर असं होऊ नये, तर याची काळजी विशेष घेतली जाते, काळजी भाजावळ करताना. तर म्हणूनच आम्ही अशी टाळे घेऊन राहिलेलो आहोत उभे. तर इकडे त्या कोपऱ्यात आग लावलेली आहे, ती मस्त इकडनं असं जळत येईल मागे मागे. तर अशा प्रकारे भाजावळ करून झाली आमची. आणि यामध्ये काही न जळलेल्या काठ्या वगैरे असतात, ते सगळे गोळा करून पुन्हा जाळावे लागतात, कारण मग ते पेरणी करताना पुन्हा पायाला वगैरे लागू नये म्हणून ते पुन्हा जाळावे लागतात. तर ते नंतर करू आपण, कारण याच्यामध्ये निखारे वगैरे असतील तर निखारे विजाल्याच्या नंतर ते सगळं एकत्र गोळा करून न जळलेले काय जे असेल ते आणि पुन्हा जाळू. तर अशा प्रकारे भाजावळ केली जाते आणि ते सगळं झाल्याच्या नंतर पेरणीसाठी मळी सज्ज होते. तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्कीच सांगा आणि नवीन व्हिडिओमध्ये भेटू. आता माझा आवाज पण येत नसेल, वारा जास्त सुटलं त्यामुळे क्लिअर आवाज येत नसेल. तर चला नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात आपण. तर बाय.